नागपुर की गिट्टी खदान पुलिस थाना क्षेत्र से एक बड़ी घरफोड़ी की वारदात सामने आई है। फरियादी मोहम्मद शोएब रफीक शेख के घर से चोरों ने सोना, चांदी और नकदी समेत कुल 21,33,700 रुपए की चोरी की है। पुलिस के अनुसार घटना की जानकारी मिलते ही गिट्टी खदान थाने की टीम मौके पर पहुंची और जांच शुरू की। पुलिस ने इस मामले में 2 आरोपी रोहित राजेश बगेरिया उम्र 18 वर्ष और कृष्णा उर्फ साहिल मायालाल को गिरफ्तार किया है। दोनों से पूछताछ जारी है, जबकि चोरी गए माल की बरामदगी और अन्य आरोपियों की तलाश में पुलिस की जांच तेजी से जारी है। पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याबाबत गुन्हे शाखा नागपूर शहर येथून समांतर तपास सुद्धा करण्यात सुरू होते। आमच्या क्राइम ब्रांचचे माननीय वरिष्ठ ॲडिशनल सीपी सर श्री परदेशी साहेब, आमचे डीसीपी श्री राहुल माकणीकर सर, तसेच आमचे एसीपी अभिजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं खंडणी पथकाने सुद्धा या गुन्ह्याचा तपास सुरू केलेला होता। घटनास्थळाची सुद्धा आम्ही पाहणी केली। त्याचप्रमाणे जे काही आम्हाला तिथले पाहणी केले असता गोष्टी लक्षात आल्या, त्यानंतर आम्ही काही गुप्त बातमीदार सुद्धा पेरले आणि गोपनीय बातमीदारांकडून जी काही माहिती प्राप्त झाली त्याचे आम्ही एकूण शीघ्रगतीने विश्लेषण केले व आमच्या पथकाने तशीच फास्ट कारवाई करत 2 आरोपींवर आम्ही नजर ठेवली। त्या 2 आरोपींची हालचाल एकूण संशयास्पद असल्यामुळे आम्ही त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता ते सुरुवातीला टाळाटाळ करत होते, परंतु त्यानंतर जेव्हा पोलिसी काक्या दाखवला असता आणि नंतर फिर्यादीला आमने सामने वगैरे बोलवलं, म्हणजे त्याच परिसरातले असल्यामुळे ते जर थोडंसं आम्हाला वेगळ्या पद्धतीने तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला। आरोपींनी जेव्हा कबुली दिली त्यानंतर ताबडतोब सदरचा मुद्देमाल त्यांनी ज्या ठिकाणी लपवून ठेवलेला होता त्या ठिकाणी पथकासह फिर्यादी वगैरे सगळे रवाना केले। ताबडतोब मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या गुन्ह्यात एकूण सोने, चांदी आणि कॅश अशी भरपूर मोठा आकडा सांगितलेला होता। त्यानुसार आम्ही जेव्हा फिर्यादी समक्ष सगळ्या काही आम्ही मुद्देमाल ओपन केला, सोने, चांदी आणि एकूण कॅश 9,33,000 अशी रक्कम आम्ही जप्त करण्यात आलेली आहे। तो टोटल मुद्देमाल आम्हाला 14,22,300 रुपयांचा रिकवर झालेला आहे। आमच्या खंडणी विरोधी पथकाने अतिशय शीघ्र गतीने आणि गोपनीय सूत्र हलवून हा गुन्ह्याचा अतिशय किचकट तपास उघडकीस आणलेला आहे। आमचे वरिष्ठ सगळे अधिकाऱ्यांचं आम्हाला मार्गदर्शन मोलाचं भेटलेलं आहे। त्यामध्ये आमचे माननीय एसीपी साहेब, डीसीपी साहेब आणि ॲडिशनल सीपी साहेब यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं राहिलेलं आहे। खंडणी विरोधी पथकाचे पथक प्रमुख म्हणून मी स्वतः आणि आमचे इतर कर्मचारी जेवढे आहेत, एच.सी. शैलेश जांभूळकर, सुधीर सौंदरकर, परमेश्वर कडू, चेतन जाधव, इतर सर्व आमच्या पूर्ण पथकाने यात खूप मोलाची कामगिरी केलेली आहे। आपले आरोपी एकाचं नाव आहे, पहिला रोहित राजेश बहेरिया आणि दुसरा आहे कृष्णा उर्फ साहिल मायालाल जयस्वाल। हे दोघेही त्याच परिसरात राहणारे आहेत। त्यांची ओळख तिथलीच पटलेली आहे। कारा न्यूज के लिए विशाल बंबरवार की रिपोर्ट। नागपुर का सबसे भव्य सांस्कृतिक उत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 शुरू होने जा रहा है 7 नवंबर से। मुख्य अतिथि होंगे श्री नितिन जी गडकरी, केंद्रीय मंत्री। विशेष प्रस्तुति हमारे रामायण की एक अनोखी झलक के साथ। 8 नवंबर को होगा विशाल मिश्रा का शानदार म्यूजिकल नाइट। 9 नवंबर को इंस्ट्रूमेंटल फ्यूजन की जादुई संध्या। 10 नवंबर को राष्ट्र संत तुकडोजी महाराज के प्रेरणादायी जीवन पर विशेष कार्यक्रम। 11 नवंबर को हंसी से भरपूर हास्य जत्रा। 12 नवंबर को रोमांटिक सुरों के साथ अखिल सचदेवा की प्रस्तुति। 13 नवंबर को कला और मिट्टी की खुशबू के साथ मिट्टी के रंग। 14 नवंबर को स्वर संगम रेखा और विशाल भारद्वाज की प्रस्तुति। 15 नवंबर को कवियों का संगम भव्य कवि सम्मेलन। 16 नवंबर को होगा सुरों की मलिका श्रेया घोषाल का लाइव। 17 नवंबर को संगीत सम्राट शंकर महादेवन का धमाकेदार परफॉर्मेंस और 18 नवंबर को होगी अवार्ड नाइट, जिसके साथ समापन समारोह, वो भी यादगार पलों के साथ।
स्थान है ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपुर। प्रवेश निःशुल्क।